लय मानतो महादेवांना? एकदम. खूप. का बरं असं काय कुठली एक गोष्ट किंवा कशामुळं? मला म्हणजे मी कुठल्या पण ह्याच्यात असेल ना, कुठल्या पण फेजमध्ये असेल ना, कुठल्या पण, म्हणजे किती पण वाईट असू द्या किंवा मला असं वाटतं, की मग मी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीला जाता-जाता वाचलोय किंवा बऱ्याचशा थिंग्स आहेत, की मी त्यांचं नाव जरी घेतलं किंवा जप केला थोडा पण, तर माझ्यासोबत चांगलंच होतं. आणि त्याला महादेवाला म्हणतात ना, भोळा भोळा हं, महादेव आहे, भोला. हं. सो ते मला असं वाटतं, की ते माफ पण करतात तुम्हाला, तुम्ही जर मनापासून श्रद्धा ठेवली. मला असं वाटतं मंदिरात पण जायची गरज नाही. तुम्ही फक्त त्यांचं नाव घेतलं ना मनापासून, सगळं सगळं ओके होऊन जातं एकदम. हर हर महादेव. हर हर महादेव. भोळा शंकर म्हणतात त्यांचं हां, त्याच्यामुळे, की हां. ते तिसरा डोळा पण आहे. करेक्ट. जर क्रोध आला तर तिसरा डोळा ओपन जर झाला तर सगळं नाश पण होईल. हां, पण तेवढंच सहनशील पण आहे, की हां. जिथं वेळ विष प्यायची जर आली, करेक्ट. तर मग विष तोच पण पिऊ आरंभ, शकतो. तोच अंत आहे. सर्वस्व सगळीकडे तोच आहे. सर्वस्व आहे. महादेव म्हणजे संपलंच. एंड आहे तिथं सगळ्याच गोष्टींचा. तू मी वाचतो? शिवपुराण वाचतोय मी. शिवपुराण काय पण वाचतोय. सांगतोस? मला असं वाटत होतं, की म्हणजे त्या गोष्टीला टाईम पाहिजे आणि मी असं ठरवलं होतं, की मी रोज वाचणार. म्हणजे मी जर वाचतोय तर रोज मी 1 पान, 2 पान का होईना वाचणारच. त्याच्या आधी मी भगवद्गीता वाचली आहे. अख्खी काय वाचली. सांगतोस? बरोबर 18 दिवसात. 18 दिवसात 18च्या 18 अध्याय कंप्लीट केलेत मी. रोज एक, 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 एक करत. शिवपुराणातून तुला काय शिकायला मिळालं? आणि काय आहे त्यात? शिवपुराणवरून काय कळालं मला, की बऱ्याचशा मिथ्स आहेत, की हे करा, ते करा. पण मला मेनली असं कळालं, की ॲट द एंड इम्पोर्टंट असं आहे, की म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये, की आपल्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही आहे ना मनापासून त्या गोष्टीला माना. तुमच्याच्याने पाळणं होऊ, नाहीतर नाही होऊ. तुम्ही मंदिरात जावा, नाहीतर नका जाऊ. तुम्हाला मंत्र, तंत्र कुठल्या गोष्टीची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त महादेवाचं नाव घ्या, संपलं. सगळं होऊन जाईल, सगळं. तुमचं दुःख संपतील, तुमचं सगळं म्हणजे तुम्हाला जे पण हवंय ना, ते मिळून जाईल. इव्हन तुम्हाला मागायची पण गरज नाही, की "देवा, मला ह्या गोष्टीची गरज आहे, मला हे दे." त्यांना त्यांना आपोआप कळून जातं. तुम्हाला ते सगळं प्राप्ती होऊन जाईल. ते मला कळालंय. म्हणजे जेवढं पण वाचलंय शिवबालांना. आतापर्यंत. हां.